नमस्कार, मी रश्मी पाटील स्वागत करते तुमचं तीराज मोमेंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज माझ्या दिवसाची छान सुरुवात झाली आमच्या कुलदेवाच्या दर्शनाने. देवाचं दर्शन घेतलं, दिवाबत्ती केली, छान अशी रांगोळी काढली आणि मग रोजचंच रुटीन जायचं होतं घरी. तीर्थाच्या टिफिनची तयारी करायची होती, तिची स्कूल होती, मग घरी गेली. तर हे आहे आपलं डोशाचं बॅटर आणि आज तीर्थासाठी होतं टिफिनमध्ये मसाला डोसा. मग करायची होती भाजीसाठी तयारी आणि त्यासाठी मग बटाटे ठेवले उकडायला. लांब असा कांदा चिरून घेतला आणि मग त्यानंतर टोमॅटो घेतले, टोमॅटो चिरून घेतले. लगेच भाजी बनवायला घेतली. टोपामध्ये तेल टाकून घेतलं आणि त्या तेलात मग राई टाकली आणि जिरा टाकलं आणि हे सगळं टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकले आपण सुकी लाल मिरची. त्यानंतर आपण टाकायचं आहे कढीपत्ता. सगळं टाकून झालं. त्यानंतर आत्ता आपण टाकूया त्याच्यामध्ये चणा डाळ टाकूया आणि चणा डाळ टाकून झाली. त्यानंतर मग त्याच्यामध्ये आपला कांदा जो आपण कापून घेतला आहे तो टाकून घ्यायचा. व्यवस्थित कांद्याला शिजवायचा. कांदा शिजवून झाल्यानंतर एक छोटा तुकडा घ्यायचा अद्रकचा आणि तो किसून घ्यायचा. त्यानंतर ते सगळं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आणि मग त्यात आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचं. टोमॅटो व्यवस्थित शिजवायचे. मग हळद टाकून घेऊया. हळद वगैरे टाकून झाल्यानंतर आपण जे बटाटे उकडून घेतले होते ते बटाटे आता आपण मॅश करून ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे. आता हे सगळं मिक्स करायचं, त्यात मीठ टाकायचं, कोथिंबीर टाकायची आणि झाली आपली भाजी रेडी. आता बनवून घेऊया डोसा. त्यासाठी आपण आपल्या पॅनवरती बॅटर टाकून घ्यायचा. डोसा सगळ्यांनाच माहिती आहे कसा बनवायचा, तसा बनवून घ्यायचा. त्याच्यावरती भाजी टाकायची आणि मग झाला मसाला डोसा रेडी. मग चटणी बनवायला घेतली, त्यात राई टाकला, कढीपत्ता टाकला. ते सगळं टाकल्यानंतर आपला वाटलेला जो खोबरा असतो तो टाकायचा त्याच्यामध्ये आणि चटणी बनवून घ्यायची. आणि बघा रेडी झाला आहे तीर्थाचा टिफिन. आणि तीर्था बघा निघाली स्कूलमध्ये जायला. आता ती तीर्था गेली स्कूलमध्ये आणि मग मी घेतली जेवणाची तयारी करायला. तर आज बनवायची होती सुकट. तर मी सुकट इथे मोडून घेते आणि आपली सुकट मोडून झाले. आता सुकट आहे ना थोडा वेळ अशी कोमट पाण्यात भिजवून ठेवायची म्हणजे मस्त ती नरम होते. इथे मी कांदा कापून घेतला आहे सुकटसाठी. टोमॅटो कापून घ्यायचं आहे. आत्ता आपण सुकट बनवायला सुरुवात करूया. तर पहिले मी कांदा टाकून घेतला आहे. कांदा मस्तपैकी शिजवून घ्यायचा आणि शिजवून झाल्यानंतर मग त्यात आपण टोमॅटो टाकून घेऊयात. मस्तपैकी कांदा आणि टोमॅटो शिजलेला आहे. आता त्यात मी टाकते हळद आणि आमचा आगरी मसाला. जसं तिखट पाहिजे तसं आपण टाकू शकतो आपल्या अंदाजात, आपल्याला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे. आगरी मसाला टाकला आणि मी धणा पावडर टाकले. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. आत्ता आपण ह्याच्यात सुकट टाकून घेऊया. सुकट आपण कोमट पाण्यात ठेवली होती, त्यातलं पाणी आपण व्यवस्थित काढून घ्यायचं सगळं आणि मग आपली सुकट आपण ह्याच्यात मसाल्यात टाकून द्यायची. सुकट चांगली मसाल्यात मिक्स करायची आणि मग तिला एक वाफ काढून घ्यायची. त्याच्यासाठी आपल्या ताटात पाणी ठेवायचं आणि सुकट थोडा वेळ शिजून द्यायची. ताटातलं पाणी गरम झालं आहे ते थोडं आपण सुकटमध्ये टाकून शिजवूया आता. आणि मग सुकट शिजत आली की त्यात आपण चिंचेचं पाणी टाकूया. तुम्ही कोकम पण टाकू शकता जसं तुम्हाला आवडतं. माझ्याकडे आज कोकम नव्हतं मग मी चिंचेचं पाणी टाकलं. आता सुकटमध्ये आपण मीठ टाकून घेऊया. मीठ एकत्र करून घ्यायचं. मग मी याच्यात कोथिंबीर टाकले. मस्तपैकी कोथिंबीर पण एकत्र करून घ्यायची आणि रेडी आहे आपली सुकट. तीर्था आली होती एक्झामवरून. कशी झाली एक्झाम? मस्त. मस्त. काय काय बोलली? बॅकवर्ड काउंटिंग हां, बोलून दाखव. 20, 90, 80, 70, 60, 50, 40, 80. 14 नंतर 80 का 13? 13, 12, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आणि 11 कुठे गेला? 11, कीप काउंटिंग बाय 5. 5, 10, 15, 20, 25. व्हेरी गुड. आणि हे बघा त्यांची दोन्ही सिस्टर्सनी आज मॅचिंग केलं आहे पिंक पिंक. तीर्थाला आहे ना लहान मुलांना उचलून घ्यायला खूप आवडतं. बघा कशी अन्वीला घेऊन बसले. आज आम्ही चाललो आहे सगळ्याजणी. कुठे चाललो आहे हे तुम्हाला थोड्या वेळात समजेलच. आणि आम्ही आलो आहे वाशीला. विष्णुदास भावे नाट्यगृह येते. आज इथे एक नाटक आहे तर नाटक बघायला आलो आहे आम्ही.
आणि नाटकाचं नाव आहे जमिनीचा पैसा. आम्हाला पोचायला थोडा उशीर झाला. तोपर्यंत नाटक सुरू झालं होतं. नाटक आमच्या आगरी भाषेत होतं आणि कलाकारांविषयी तर म्हणजे त्यांच्यासाठी शब्द नाही आहेत. त्यांनी इतक्या छान पद्धतीने नाटक सादर केलं. नाटकाच्या सुरुवातीला जितकं आम्ही हसलो तितकंच इंटरवलनंतर त्यांनी आम्हाला रडवलं देखील. ज्या मातीमध्ये आपल्या आजोबांनी पणजोबांनी कष्ट केल्यात त्या मातीला आपण काही पैशांसाठी विकून टाकतो. जमिनीचा पैसा हा वाऱ्यासारखा येतो आणि वाऱ्यासारखा जातो. पण जाताना हा पैसा त्याच्याबरोबर आपली जीवाभावाची माणसंसुद्धा घेऊन जातो. आपल्या पिढीचा जमिनी जेव्हा आपण विकत असतो तेव्हा आपल्या घरातील मोठ्या माणसांना किती त्रास होत असेल, त्या जमिनीशी त्यांच्या किती आठवणी जोडल्या असतील. हे सर्व खूप छान पद्धतीने या नाटकात या कलाकारांनी सादर केलं आहे. आज या जमिनीच्या पैशांसाठी एक भाऊ आपल्या दुसऱ्या भावा बहिणींची फसवणूक करतो. आज या जमिनीच्या पैशामुळे कितीतरी भाऊ बहीण असे आहेत जे वर्षानुवर्षे एकमेकांशी बोलत नाही, एकमेकांची तोंडं बघत नाही. जे भाऊ बहीण लहानाचे मोठे एकत्र झाले तेच भाऊ बहीण आज फक्त पैशासाठी एकमेकांना विचारत नाहीत. या नाटकात त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे की भावंडांनी एकमेकांशी भांडण्यापेक्षा जर बहिणीकडे काही कमी आहे तर भावाने तिला मदत करावी आणि जर भावाकडे काही कमी आहे तर बहिणीने त्याला सांभाळून घ्यावं, त्याला मदत करावी. मग आपली नाती तुटणारच नाहीत. सर्वच भाऊ बहीण असेच असतात असं देखील नाही आहे. आजही असेही भाऊ बहीण आहेत जे पैशांपेक्षा जास्त त्यांच्या नात्याला महत्त्व देतात. कितीतरी मुलं अशी आहेत जी आईवडिलांकडे लक्ष देत नाही, त्यांना बघत नाही, त्यांना सांभाळत नाहीत. पण आईवडिलांच्या जमिनीचा हिस्सा हा त्यांना मात्र नक्की पाहिजे असतो. जमिनीचा पैसा हा आयुष्यभर टिकत नाही. आयुष्यभर टिकतात ती फक्त आणि फक्त नाती. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक वेळ अशी येते की ज्या वेळेस त्या माणसाला आपला हा पैसा उपयोगी पडत नाही. उपयोगी येतात किंवा आठवण येते ती फक्त आपल्या जीवाभावांच्या माणसांची, आपल्या नात्यांची. आणि नेमकं तेव्हाच जेव्हा आपल्याला त्या नात्यांची गरज असते ती नाती आपल्यासाठी कायमची तुटलेली असतात. खूप कमी भावंडं अशी आहेत जी एकमेकांविषयी सगळा राग रुसवा सोडून पुन्हा एकत्र येतात. पैशांसाठी नाती तोडण्यापेक्षा नात्यांसाठी पैसा सोडा हाच संदेश त्यांनी आपल्याला नाटकाच्या शेवटी दिला आहे. कारण कुटुंबाशिवाय घराला घर पण नाही आणि आपली नाती हीच आपली खरी संपत्ती आहे. खूप छान संदेश आपल्याला या नाटकाद्वारे या कलाकारांनी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. नक्कीच तुम्ही देखील आवर्जून बघा हा नाटक. आणि इथे होते नाटकाची एंडिंग. नाटक संपलं आणि मग सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं, ज्यात आमच्या घनसोली गावाच्या नगरसेविका सौ मोनिकाताई पाटील म्हणजेच आमच्या नानी या देखील होत्या. त्यांचंसुद्धा स्टेजवर स्वागत करण्यात आलं. या आहेत अवनीताई पाटील, या आपल्या आगरी बोल्यांचं धवला गीत गातात. मग त्यांच्याबरोबर फोटो काढून घेतला आम्ही. मग आम्ही बाहेर आलो आणि तीर्थाचं बघा बाहेर काय चालू होतं. कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही व्हिडिओ नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.